बरेचदा तुम्ही बघितलं असेल अशा प्रकारचे जे खाली पेंटचे डबे असतात ना, जनरली आपण त्यांना फेकूनच देतो. पण मी आज तुमच्यासोबत त्याचा खूपच मस्त रिव्ह्यू शेअर करणार आहे. तर सर्वात पहिले मी या पेंटच्या डब्याला ॲक्रिलिकच्या व्हाईट कलरने पेंट करून घेतले आणि त्यानंतर माझ्याकडे हे डेकोपेज होते, तर त्याचाच उपयोग करून मी या पेंटच्या डब्याला खूप चांगल्या प्रकारे डेकोरेट करणार आहे. तर इथे पहिले आपल्याला या पेजला त्याच्या आकारानुसार कट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ग्लूच्या हेल्पनी हे जे पेज आहे ते हळूहळू या डब्यावर चिपकवून घ्यायचे आहे. हे जे पेज असते त्याला एकदाच आपण जर चिपकवलं तर मग हा डब्बा तुम्ही पाण्याच्या ठिकाणी यूज करा की कसाही यूज केला किंवा डिटर्जंटने जरी घासलं तरी देखील हा पेज निघण्याची शक्यता नसते. तर त्यासाठी मार्केटमध्ये एक मॉचपॉच नावाचा ग्लू मिळतो. नाही जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही फेविकॉलचाही यूज करू शकता. तर पहिले आपल्याला हळूहळू हा जो पेज आहे तो डब्यावर स्टिक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आणखी एक ग्लूची लेअर त्यावर फिरवायची आहे आणि व्यवस्थित एक दिवस वाढू द्यायचा आहे. वाढल्यानंतर तुम्ही बघू शकाल हा आपला मस्त पेंटच्या डब्यापासून एक सुंदरसा कंटेनर रेडी आहे. बघू शकता इथे माझा डब्बा वाढलेला आहे आणि याला बघून वाटणारच नाही की हा पेंटचा डब्बा आहे. इथे मला पाण्याच्या ठिकाणी यूज करायचं होतं तर मी वॉर्निश देखील केलेला आहे. तर याचा उपयोग तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी करू शकता. ॲज अ कंटेनर करू शकता, घरातली छोटी मोठी वस्तू स्टोअर करण्यासाठी करू शकता किंवा लहान मुलांचे छोटे छोटे टॉयज देखील स्टोअर करण्यासाठी करू शकता. पण मी याचा उपयोग पहिले ॲज अ डस्टबिन करत होती किचनमध्ये आणि आता देखील किचनमध्ये डस्टबिन म्हणूनच करत आहे. आय होप फ्रेंड्स तुम्हाला या जुन्या पेंटच्या डब्याचा उपयोग नक्कीच आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.